नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आज या व्हिडिओमध्ये आपण NMS 2023 रिझल्ट कसा पाहायचा हे पाहणार आहोत। तर बघा, सर्वप्रथम तुम्हाला क्रोम ब्राउझर ओपन करायचा आहे। मी ऑलरेडीच एक जणाचा रिझल्ट पाहिलेला आहे। तर तुम्हाला क्रोम ब्राउझर ओपन करायचा आहे आणि क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर सर्च और टाइप URL मध्ये तुम्हाला सिंपली NMS 2023-24 रिझल्ट टाकायचा आहे किंवा NMS रिझल्ट तुम्ही डायरेक्टली टाकलं सुद्धा त्या पद्धतीने केलं तरी तुम्हाला लिंक मिळेल। बघा, मी NMS रिझल्ट नाव हे टाकलेलं आहे। सिंपली तुम्हाला इथे भरपूर लिंक आलेले आहेत। बघा, सिंपली तुम्हाला पहिल्या लिंकवर तरी क्लिक करायचं आहे किंवा दुसऱ्या लिंकवर तरी क्लिक करायचं। मी पहिल्या लिंकवरती क्लिक करून घेतलेला आहे आणि तुम्हाला या पद्धतीचा डॅशबोर्ड स्क्रीनवरती भेटेल। बघा, यावरती स्क्रीन तुम्हाला थोडीशी स्क्रोल करीत वरती घ्यायची आहे। बघा, इथे तुम्हाला फर्स्ट नंबरला राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांशी शिष्यवृत्ती योजना परीक्षेची गुण यादी दिलेली आहे। जर तुम्हाला NMS ची स्पेशल लिंक पाहिजे असेल तर तुम्हाला या दोन्ही लिंकपैकी एक लिंक कॉपी करायची किंवा जर तुम्हाला डायरेक्टली रिझल्ट पाहायचा असेल तर इंटर सीट नंबर आणि इंटर मदर नेम टाकायचं आहे। बघा, इथून सुद्धा तुम्ही डायरेक्टली तुमचं NMS रिझल्ट पाहू शकता किंवा या दोन्हीपैकी एक लिंक कॉपी करा। मी दुसऱ्या नंबरची लिंक कॉपी करतो आणि ओपन क्रोम ब्राउझर करायचे तुम्हाला। मी ओपन क्रोम ब्राउझर करीत आहे। आता बघा, इथे NMS 2022-23 आणि NMS 2023-24 आता आपल्याला रिझल्ट कुठाला पाहायचा आहे तर NMS 2023-24 पाहायचा आहे। म्हणून NMS 2023-24ला क्लिक करा आणि पुढे प्रोसेस होऊ द्या। बघा, ही महाराष्ट्र शासनाची मेन लिंक आहे। बघा, इथून तुम्ही पूर्ण कशा पद्धतीने परीक्षा असते किंवा किती गुणाची असते, किती मार्क्स घ्यावे लागतात हे सुद्धा तुम्हाला इथे दिलेलं आहे किंवा प्रश्नपत्रिका असतील, बातम्या असतील, सूचना असेल, पूर्ण इथे तुम्हाला या लिंकवरती मिळून जाईल। कशा पद्धतीने लिंककडे वळायचं आहे इथे तुम्हाला मी दाखवलेलं आहे। बघा, ही मेन लिंक आहे। तुम्हाला स्क्रोल करीत खाली यायचं आहे। तुम्ही खाली आल्यानंतर तुम्हाला इथे उत्तरसूची, परीक्षेची माहिती, संपर्क, रिझल्ट म्हणजेच आपण निकाल त्याला म्हणतो। बघा, तुम्हाला न्यू नाव इथे चमकत आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे। सिंपली तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला सिंपली स्क्रोल करीत खाली जायचे। बघा, इथं पूर्ण माहिती आहे, तुम्ही माहिती ती वाचू सुद्धा शकतात। इथे आता इंटर सीट नंबर आणि इंटर मदर नेम, माझ्याकडे त्या मुलीचं सीट नंबर आणि मदर नेम मला भेटलेला आहे। तर मी एक सिंपली तुम्हाला सीट नंबर टाकून दाखवतो किंवा रिझल्ट तुम्हाला कशा पद्धतीने तुम्ही डाउनलोड किंवा पाहू शकता हे सुद्धा तुम्हाला टाईप करून दाखवतो। बघा, मी सीट नंबर टाकून घेतो M3392 43 11 31 94 43 11 31 94। आता इंटर मदर नेम, बरेच मुलं काय करतात, आईचं म्हणजेच आपल्या आईचं, मदर म्हणजेच आईचं आपल्या पूर्ण नाव टाकतात। तर इथे पूर्ण नाव बाळानं टाकायचं नाही, लक्षात घ्या। पूर्ण नाव टाकायचं नाही। सिंपल तुमच्या आईचं दीपाली नाव असेल तर दीपालीच टाका किंवा सीमा असेल तर सीमाच टाका। आपण तुमच्यासाठी एक खुशखबर आहे, आपण सर्व ऑनलाईन क्लास घेणार आहात, लक्षात राहू द्या। बघा, त्या ऑनलाईन क्लासला तुम्हाला जॉईन होण्यासाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। बघा, सर्चमध्ये सर्च केल्यानंतर तुम्हाला असा डॅशबोर्ड येईल, इथे तुम्ही तुमचा रिझल्ट पाहू शकता। ओके, ज्यांना कोणाला ऑनलाईन क्लास करायचे असतील वर्ग 8वी NMS स्पेशल, ते माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा बाळांनो। ओके, म्हणजे बऱ्याच मुलांना NMSचा रिझल्ट आपला काय आला हे समजेल। ओके, त्याला या पद्धतीने लिंक डाउनलोड करा म्हणा किंवा हा व्हिडिओ पाहून तुम्ही रिझल्ट तुमचा पाहू शकता। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे आणि आतापर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा बाळांनो। या पद्धतीने तुम्ही तुमच्या स्वतःचा रिझल्ट पाहू शकता। ओके, बघा, 2023-24चा रिझल्ट इथून तुम्हाला पाहायचा आहे आणि जर तुमचे कोणी नातेवाईकातील वर्ग 8वीमध्ये मुलं बसलेले असतील आणि त्यांना लाईव्ह क्लास करायचे असतील तर आपल्या चॅनलची नक्कीच त्यांना माहिती द्या आणि त्यांना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला सांगा। आपण इथे इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, गणित आणि बुद्धिमत्ताचे लाईव्ह क्लास घेणार आहोत। ओनली NMS टॉपर, ओनली NMS स्पेशल। ओके, गुड बाय।